नमस्कार परत एकदा. काही ना काही अडचणी येतात तसं माझ्याकडे नमस्कार आणि सॉरी माझ्याकडे लाईट गेले त्याच्यामुळे आपलं लाईव्ह मध्येच बंद झालं. तर आता आपण परत एकदा सरांना ऍड करते मी. हॅलो सर, मला अजून लाईव्ह दिसत नाहीयेत. सर लाईव्ह आले की मी हे करते. आपल्या लाईव्ह मध्ये थोडीशी अडचण आली होती, पण आता बघूयात. आपले सर लाईव्ह नाही आहेत. कोणी सरांना प्लीज मेसेज करेल का? सर दिसत नाहीत मला लाईव्ह. हो, लाईट गेले माझी स्वप्नील, आणि त्याच्यामुळे अचानक बंद पडलं. तर आता मी सरांना परत जॉईन करायचा प्रयत्न करतेय. तर सर लाईव्ह नाही आहेत. सर आले की मी हे करते. वर्षा थँक्यू. पण आज काय आहे ना की मी गप्पा मारला की मग लोक म्हणतील की हीच बडबड करते नेहमी. त्याच्यामुळे मी जरा वाट बघते की मी गप्प बसते आणि सरांना येऊ देत. तोपर्यंत तुमचे काही प्रश्न असतील तर विचारून ठेवा. सर येत आहेत, त्यांच्याशी बोलणं झालंय, येतीलच. आणि त्यांना पाठवलं इन्व्हिटेशन, सर येत आहेत. नमस्कार सर, परत एकदा स्वागत आहे. अडचणी अशा येतात तसे माझ्याकडे लाईट गेले आणि अडचण आली. तुमच्या अडचणी नक्कीच मोठ्या आहेत. आपण मार्केटिंग बद्दल बोलत होतो. तर सोशल मीडियाचा वापर तुम्ही कितपत करून घेतला असं तुम्ही सांगत होतात. मी तेच म्हणालो की सोशल मीडियाचा वापर खूप छान आहे. एखादा नवीन उद्योग सुरू करतो आपण तेव्हा तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत कमीत कमी वेळेत कसा पोहोचायला पाहिजे यासाठी. पण जेव्हा तुम्ही एकदा सुरू केल्यानंतर त्याच्यात सगळ्यात सरते शेवटी मी म्हणालो तसं माउथ पब्लिसिटीज ही तुम्हाला तारून नेत असते. ठीक आहे, तुम्ही एक नवीन काही प्रॉडक्ट करता तर तिकडे तुम्हाला तो लवकर लोकांपर्यंत पोहोचवता येतो, वेगवेगळ्या सर्व्हिसेस पोहोचवता येतात, ह्या सगळ्या गोष्टी होतात. पण सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही सतत धंदा नाही करू शकत. ती क्वालिटी, ती सर्व्हिस, ज्या काय त्या व्यवसायाला गरजेच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला कंटिन्युटी त्याच्यात असायलाच पाहिजे. बरोबर. अगदी. तुम्ही तुमच्या ब्रँड डेव्हलपमेंटसाठी किंवा म्हणजे त्यासाठी वेगळं असं काय केलं? कारण तुमचा आता एक ब्रँड तयार झालाय. बरोबर. तर त्याच्यासाठी काय वेगळं केलं? म्हणजे काही वेळा सुरुवात करतानाच काही गोष्टी कराव्या लागतात. असं एक जेव्हा ही सुरुवात करणार होतो त्यावेळेला यातल्या काही अनुभवी लोकांकडनं घेतलेला सल्ला म्हणा किंवा केलेल्या चर्चा, ह्याच्यातून मुळात आधी नावात वेगळेपण असलं पाहिजे हा एक भाग त्यावेळेला डोक्यात आला होता. आणि मी जसं म्हणालो राजपुरुष असं, म्हणजे अरे, आणि मग ते राजपुरुष तो लोगो तरी कसा असावा आपला, म्हणजे एक नाव लोगो की तो पटकन कॅची असायला पाहिजे. तर तो राजपुरुष, मग तो फॉन्ट कुठला पसंत पडेना की काय करावं, मग तो कॅलिग्राफी असं करून घेतला की राजपुरुष म्हणजे तो करारी असं दिसलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्यात तो गोडवाही असला पाहिजे. असा
तो प्रयत्न होता आणि तो लोगो आणि ते नाव वेगळं केलं. त्यानंतर आपण नेमकं काय करणार आहोत हे ठरवलं. तुम्ही मगाशी मला म्हणालात की हे कोल्हापूरच्या तांबड्या पांढऱ्याच्या राज्यात व्हेज कसं काय करताय किंवा काय वगैरे, तर ते व्हेज करायचं ठरलंच होतं. पण मग ह्या व्हेजला कोण कस्टमर आपण टार्गेट करू शकतो, त्यांना काय हवंय की बाबा. एक मग आम्ही ठरवलं की ही थाळी आपण अनलिमिटेड द्यायची. पण ती एक भीती होती की कोल्हापुरात असं सगळे खाणारे मजबूत आहेत असं, मग ते कसं करता येईल. मग हे स्टेप बाय स्टेप ह्या सगळ्या गोष्टी करत गेल्यानंतर किंवा आपली एक स्पेशालिटी काहीतरी एक वेगळी ठेवायला पाहिजे, तर ती कशी असली पाहिजे किंवा नेमकी काय असली पाहिजे, असं हे ब्रँड डेव्हलप होत गेला. आणि जी काय आपण शेवटी परत ते चवीवर आहे आणि त्याचं केलेलं कॉम्बिनेशन आम्ही केलं. एक मग नुसतं घरात तर आपण आमटी भात पोळी भाजी सगळं खातच असतो, मग इथे कशाला येणार आहेत लोक. तर एक 2 भाज्या घरगुती असतील, एक पंजाबी असेल, एक अजून काहीतरी राजस्थानी असेल किंवा दाक्षिणात्य असेल, कोणी आला तरी एक 3 राईसचे चॉईस आहेत आमच्याकडे त्या थाळीमध्ये. प्लेन खिचडी, मसाला भात, कधी बिर्याणी, कधी पुलाव, कढी, दही वडा किंवा रोज वेगवेगळे तळणीचे पदार्थ, कधी थालीपीठ किंवा काय, असं ते एक वेगळेपणा आणत तो ब्रँड डेव्हलप. अरे इथे हे मिळतं, अरे इथे ते मिळतं, असं ते होत गेलं आणि तो ब्रँड डेव्हलप झाला असं. ओके. आणि आता अपर्णा खोत ताई आहेत, त्यांचा एक प्रश्न आहे की मिडल क्लासनी व्यवसायात उतरावं का, किंवा म्हणजे मिडल क्लासला कर्ज घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो, आणि मग अशा वेळी जेव्हा डोक्यावर कर्ज आहे तेव्हा पूर्णपणे व्यवसायात लक्ष देता येतं का, किंवा त्यासाठी काय करायचं असतं. का नाही करू दे धाडस मिडल क्लास माणूस. त्याच्याकडे काय, त्याच्याकडे नाही म्हणजे एक असं आहे, मी जेव्हा व्यवसाय सुरू केला, सांगितलं की म्हणजे माझ्या वडिलांनी सुरू केला त्यावेळेला की, आणि किंवा मी सुद्धा सुरू केला त्यावेळेला, तेव्हा काय व्यवसायाचं स्वरूप असं काही नव्हतं. धाडस कुठल्याही गोष्टीला करावंच लागतं. आणि फक्त ते धाडस करत असताना आपण नेमकं काय करतोय, किंवा आपली एक महाराष्ट्रीयन माणसाची म्हण आहे की हंतरून बघून आपण पाय पसरावेत. लाईक धाडस तर करायला हवं, कर्ज तर काढायला हवं, कारण मिडल क्लास माणसाकडे स्वतःच भांडवल नाहीये, तर त्यानं बँकेत जायलाच हवं. मग मला जसं माझ्या बँकेने नाउमेद केलं तसं सगळ्यांनाच तर करणार नाहीत लोक, किंवा दुसरी बँक मिळेल, किंवा आपले यशस्वी व्यावसायिक काही नातेवाईक असतील किंवा मित्रगण असेल, त्यांच्याशी सल्लामसलत करावी. धाडस केल्याशिवाय काही होणार नाही. आणि चाकोरीबद्ध माणूस नाही राहत. म्हणजे कदाचित पर्याय नसेल कोणाला तर राहत असेल, पण माणसाचा मूलतः स्वभाव काही फार चाकोरीबद्ध राहत नाही. किंवा आय एम ब्लेस्ड इन दॅट वे की आमची सगळी फॅमिली अशीच आहे, म्हणजे त्यांना काही नियमात राहायला नाही आवडत, लाईक वगैरे असं म्हणूया. तसं याच्याच संदर्भात एक परेश लिमये सरांचा प्रश्न होता की व्यवसाय निवडताना कोणते निकष लावतात, म्हणजे व्यवसाय करायचा हे कसं ठरवायचं, कोणता व्यवसाय केला पाहिजे, किंवा त्याच्यासाठी एक्झॅक्टली काय बघायचं असतं, मार्केट बघायला हवं किंवा आपली आवड किंवा काय हवं. सगळ्यात महत्वाचं आहे की आपली आवड काय. म्हणजे समजा आता मी जसं माझी जडणघडणच मूर्ती बनवण्याच्या किंवा रंग माती प्लास्टर ह्याच्याशी झाली, अनुषंगिक ते आवडत गेलं, त्याच्यामुळे ती एक आवड. किंवा जसं जसं समजत गेलं, कारण मी एका उद्योजकाच्या घरी, भले तो छोटा असला तरी जन्म झाल्यामुळे ते एक बाळकडू मिळालं असं म्हणूया. पण व्यवसाय निवडताना आपल्याला येतं काय किंवा मला काय जमेल, हा मला जर काय आत्मविश्वास आहे, आणि बाजारात काय संधी आहे, कशाची कमतरता आहे, किंवा तिथे आपण तो सप्लाय करू शकतो का, किंवा ते आपण प्रॉडक्ट देऊ शकतो का, किंवा आपल्या प्रॉडक्ट मध्ये युनिक काय असेल की जे आता लोक देत नाहीयेत, की जे लोक आता देत नाहीत, आणि मी ते बनवू शकतो का, ते तितक्या चांगल्या क्वालिटीचं बनवू शकतो का, हा जर विश्वास असेल तर तो व्यवसाय त्यांना निवडावा.
लोकेशन जसं मी सांगितलं की राजपुरुष सुरू करताना या लोकेशनवर आपण काय व्यवसाय करू शकतो, तर आपण लॉजिंग करू शकतो. पाठोपाठ बोर्डिंग वगैरे या सगळ्या गोष्टी आल्या. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत असं मला वाटतं किंवा माझ्या अनुभवातून. आता आपले आनंद यात्रेसाठी आपण हा उद्योजक कट्टा सुरू केला, तिथे बरेच होतकरू आपले व्यावसायिक आहेत. तर त्यांच्यासाठी म्हणजे कोणते धोके टाळता येतील त्यांना, कारण व्यवसाय करताना बरेच समोर दिसतात, बरेचदा दिसत नाहीत नवीन उद्योजकांना, जे तुम्ही आता इतकी वर्ष आहात तर तुम्हाला माहिती असतील. तर असे काही धोके टाळता येण्यासारखे आपल्याला आधीपासून असतात का? कुठलाही व्यवसाय गैर नाही, फक्त अवास्तव आपल्या स्वतःबद्दलच्या कल्पना न ठेवता कुठल्याही गोष्टीची तयारी पाहिजे आपली करायची. जो आपला कुठला व्यवसाय असेल तो, म्हणजे मी व्यवसाय सुरू केला आहे म्हणून मी त्यात मालक आहे आणि मी माझी एक लिस्ट ठरवली की मी हे काम करेन आणि हे काम नाही करणार, तर असं काय नसतं. स्वतःचा व्यवसाय म्हणजे सगळंच स्वतः असतो आपण. मग तो म्हणजे एक तो काय म्हणतो आपण, बाळ्या पण तोच असतो आणि बाळासाहेब पण तोच असतो. तर हे जर आपल्याकडे ठामपणे आपण जर ठरवलेलं असेल तर फक्त धाडस करायचं आहे. पण समजा मी एक हॉटेलियर आहे किंवा मी आता गणपतीच्या सीझन मध्ये गणपतीच्या मूर्ती बनवतो, तर मला एक टार्गेट मी ठरवलेलं आहे की मी यावर्षी माझ्या स्टुडिओमध्ये कारखान्यामध्ये 10 ते 12,000 मूर्ती बनवतोय. तर चला आता सध्या ही संधी आहे म्हणून मी एकदम 15,000 मूर्ती बनवल्या आणि नंतर मी मार्केटिंग करायला गेलो तर ते तसं होता कामा नये. हा एक भाग. आणि दुसरा करतोय म्हणून मी काहीतरी तसं करायला जावं, हा एक भाग असता कामा नये. मला काय जमतंय ते ठोक करावं, रॉक सॉलिड करावं, दुनिया ते ऍक्सेप्ट करतेच. हा, मग ह्या म्हणजे आता तो हा सुरुवातीचा झाला. आणि पण जेव्हा आता मी आता ज्या स्टेजला आहे मग किंवा आता एक 2-3 रेस्टॉरंट देवाच्या कृपेनं झालेली आहेत, तर मग तेव्हा धाडस येतं की अरे हा आपल्याकडे हे नाहीये तर हे असलं काहीतरी करावं. तर ते कदाचित कधी एखादा प्रयत्न फसू शकेल किंवा पण असं काही नाही की हे नाही मी करायचं आणि ते करायचं, तर तुम्ही होत जाणार, थ्रू होणार. याच्यातच एक प्रश्न विचारलाय परेश लिमये सरांनी, मूर्तीच्या व्यवसायात तुम्हाला चायनीज प्रॉडक्ट्सचा परिणाम झाला का तुमच्या व्यवसायावर, किंवा तुम्ही तो कसा टॅकल केलात? मूर्तीच्या व्यवसायात असंच नाही. चायनाचा गेल्या 20-25 वर्षापूर्वी ज्या स्पीडनं ओव्हरऑल मार्केटमध्ये शिरकाव झाला सगळ्याच वस्तूंमध्ये, तर तेव्हा एक मनाला असं वाटत होतं की मूर्ती बनवायची आहेत आपण, तर तेव्हा मूर्तीच बनवत होतो. कारण हॉटेल जर काढलं तर चायनातनं आणून इथं कोण पदार्थ विकू शकणार नाही, तो भाग एक वेगळा आहे. पण मी मूर्ती विकतोय तर त्या भारतीय देवदेवतांच्या मूर्तींचं आपलं काम जास्त आहे. चायनावाले कशाला करतील? पण ते बरोबर असं नाही, ते बरोबर नव्हतं. म्हणजे मी पण असा विचार केला, तुम्ही आता म्हणालात की ते बरोबर आहे, तर तसं झालं नाही. कंटेनरच्या कंटेनर भरून एक वर्षी मूर्ती आल्या गणपतीच्या, गणपतीच्या पूजेच्या मूर्ती आल्या किंवा इतर देवदेवतांच्या आल्या. त्यांचं काय टेक्निक आहे, ते काळाच्या काय किती पुढे आहेत किंवा काय, सगळीकडे कसं त्यांनी राज्य स्वतःचं डम्पिंग त्यांचं जे आपण म्हणतो जिकडे तिकडे मटेरियल मधले, त्याचा खूप त्रास झाला. पण गंमत अशी झाली की सुरुवातीला त्यांनी जे गणपती बनवले किंवा मूर्ती बनवल्या, त्यांची अॅनाटॉमी भारतीय नव्हती, ती थोडीशी पाश्चात्य धर्तीची होती. ते लोकांना अपील नाही झालं ते. कारण जर आपल्या मनात श्रीकृष्णाची, श्रीरामांची, सरस्वतीची, राजा रविवर्मानं काढलेली चित्र एक फिक्स आहेत, त्या इमेजेस फिक्स आहेत की सरस्वती म्हणजे कशी दिसायला हवी, ज्ञानेश्वर म्हणजे कसे दिसायला हवे, ह्या इमेजेस फिक्स आहेत. त्या चायनावाल्यांना जमल्या नाहीत समाव, म्हणजे थोड्याशा त्या पाश्चात्याकडे ते गेलं होतं अॅनाटॉमी त्यांची, म्हणून त्याला तो फटका तेव्हा बसला.
बसला. पण कालांतरानं त्यांनी सुद्धा त्याच्यात सुधारणा केली, ती सुद्धा सुधारणा केली. पण ते नंतर थोडस त्यांचं कॉस्ट वाईज ते परवडेना किंवा काय होईना. आणि कॉम्पिटिशन तर जगात सगळीकडे रोज असणारच आहे. त्याला काय, आज चायना आहे, उद्या अजून कोण असेल, उद्या अजून कोण असेल, सुरू राहणार. काय तुम्ही कॉम्पिटिशन म्हणालात तसं हॉटेल व्यवसायात तर प्रचंड कॉम्पिटिशन आहे. प्रचंड. आणि तुमच्या बिझनेस मध्ये पण काही ना काहीतरी खडतर काळ येत असेल. हा संदीप गुळवणी सरांचा प्रश्न आहे की तेव्हा तुम्ही शांत राहून किंवा शांत चित्ताने निर्णय घेऊ शकता का, आणि मग त्यासाठी काय करायला हवं? कारण बरेचदा पॅनिक होतात सगळे, असं काही झालं की. त्यासाठी काय करता येईल? कदाचित त्यासाठीच देवाने माझं नाव प्रशांत ठेवलंय का कोणास ठाऊक. गमतीचा भाग सोडून द्या. पण आपण जेव्हा व्यवसाय करत असतो त्यावेळेला आजूबाजूला पण आपण बघत असतो की काय चाललंय काय नाही. आपलं ठीक चाललंय त्यावेळेला शेजारी काहीतरी घडत असतं, चांगलं घडत असतं, काही चुकीचं घडत असतं, वाईट घडत असतं. तेव्हा तिथल्या लोकांचं काय चाललंय, किंवा आपला एक असोसिएशन असते किंवा अगदी जवळचा मित्रगण असतो किंवा काय सल्ला मसलत तर होतच असते ना. आपण जेव्हा अदर दॅन बिझनेस काही गोष्टी करत असतो, म्हणजे त्या जगात वावरत असतो, त्यावेळेला या चर्चा होत असतात की कसं टॅकल करायचं आहे, काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, वगैरे 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 असं. सो होऊन जातं. म्हणजे असं काही त्याच्यासाठी स्वतःला तर निश्चित शांत ठेवलं पाहिजे. कुठेही आपल्याला डिप्रेशन येणार नाही यासाठी काही वेगळे छंद लावून घेतले पाहिजेत. काही कोण गाणं म्हणत असेल, कोण वाचन करत असेल, कोणी अजून काय करत असेल, तर ते काय कठीण प्रसंगात संघर्ष करावा लागतो, पण तो डोकं शांत ठेवून केला तर जास्त चांगला आहे. आणि ते काय असं मागून तर काय मिळणार नाही, पण ते आपण मिळवायला पाहिजे अनुभवातून आणि शांत चित्तानं सामोरं जायला पाहिजे. एवढंच आपण करू शकतो. आपल्या हातात तर तेवढंच असतं ना तेव्हा. आणि आजकालच्या ट्रेंड प्रमाणे फ्रँचायझी बद्दल तुमचं काय मत आहे, किंवा तेव्हा मग क्वालिटी कशी सांभाळल्या जाते? व्यवसाय वाढवायचा आहे तर फ्रँचायझी ओघानं आलं. आपण आता फ्रँचायझीचं जर बोलतोय तर मॅकडोनाल्डच्या किती जगात माहित नाहीत किती फ्रँचायझी असतील, पण कुठेही गेला तरी तो बर्गर तसाच मिळतो त्यांचा. आमच्या व्यवसायात पदार्थ खूप आहेत, रोज वेगळं बनवायचं आहे. म्हणजे आज मी कस्टमरला बटाट्याची भाजी दिली तर संध्याकाळी पण बटाट्याची भाजी आणि उद्या सकाळी पण बटाट्याची भाजी देऊन चालणार नाही. म्हणजे माझ्या राजपुरुषमध्ये रोज सकाळ संध्याकाळ वेगळा स्वयंपाक बनतो. सकाळी 4 भाज्या वेगळ्या, संध्याकाळी 4 वेगळ्या. जर लॉजर्स माझ्याकडे आहेत तर ते 3 दिवस राहिले तर 3 दिवस मेन्यू रिपीट पण नाही व्हायला पाहिजे याची काळजी घ्यावी लागते. म्हणजे 3 दिवसात मी 24 भाज्या बनवतो. मग काही वेळा नाही चालत, बाजारात कुठला तरी हाय गेलेली असती, जसा की श्रावण घेवडा नाहीये किंवा वगैरे वगैरे असं काहीतरी. तर त्याच्यासाठी एक साचा बनवून आपला एक स्टाफ तयार करायला लागतो. आणि म्हणजे भाज्या कशा मिळतात त्यावेळेला कुठल्या गोष्टींचा म्हणजे अवेलेबल कडधान्य ह्याचा वापर कसा करायचा आणि त्याची एक रेसिपी ठरवून घेऊन आपलाच स्टाफ, म्हणजे एक मेन कुक, त्याचे एक 2 चांगले हेल्पर, एक चांगला मॅनेजर, एक चांगला कॅप्टन, हा आपल्याकडे 6 महिने तयार करून ज्या फ्रँचायझी तिथे देणार आहे त्यांना तो द्यावा लागतो. तरच ती फ्रँचायझी इथल्यासारखाच पदार्थ तिथे देणार. हे आमच्या थाळीमधलं मी सांगतोय. कारण ते रोज इतके प्रकार बनवायला लागतात. सो ही काळजी आम्हाला घ्यावी लागते. फ्रँचायझी केल्याशिवाय तुमचा व्यवसाय वाढणार पण नाही. बरोबर आहे. एका शहराची कॅपॅसिटी कधी असणार. या संदर्भात अपर्णाताईंनी एक प्रश्न विचारलाय आता की तुम्ही जेव्हा हा व्यवसाय तुम्ही जेव्हा करता तेव्हा मार्केटिंग, ब्रँडिंग किंवा प्रोडक्शन, सर्व्हिस असे वेगवेगळे त्याच्यात हे असतात. आणि मग अशा वेळी प्रत्येक व्यक्तीची नेमणूक करताना कुठल्या बाबींचा तुम्ही विचार करता? म्हणजे त्याची डिग्री हवी, त्याचा अनुभव हवा, काम करण्याची तयारी हवी, की हे सगळंच हवं, त्याशिवाय होऊ शकत नाही? पण मग अशी माणसं निवडणं कठीण असतं. तो सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये असलेला एक मोठा भेडसावणारा प्रश्न आहे की अचूक माणसाची निवड करणं. माणसं मिळतात पण अचूक माणसांची निवड करणं ह्याच्यासाठी मग काय सगळ्या ट्रायल एरर असतात. कोणातरी एक छान शिकून आलेला असतो डिग्री, पण फील्ड वर्क मध्ये अडचणी असतात.
कारण डिग्री घेताना प्रॅक्टिकल नॉलेज फार मोठं मिळालेलं नसतं. आणि इथं तर रोज प्रॅक्टिकलच आहे आमचं. रोज येणारे कस्टमर वेगळा, त्याचा मूड वेगळा, तो कदाचित म्हणजे खूप कडकडून भूक लागून आलेला असतो आमच्याकडे एखादा, किंवा कोणतरी उगाच त्याचा मित्र किंवा नातेवाईक घेऊन आलेला आहे म्हणून आलेला असतो. त्याला कोणतरी आधी सकाळी चांगला मस्त ब्रेकफास्ट करून आलेला असतो, किंवा अशा सगळ्या गमती गमती. तर प्रत्येकाला त्या त्या वेळेला कसं हँडल करायचं, किंवा तो कोणतरी घरात असं मस्तपैकी भांडून जेवायला आलेला असतो, कोणतरी खूप आनंदानं सिनेमा बघून जेवायला आलेला असतो. असे वेगवेगळे मूड ह्या जेवणाच्या वेळेला सांभाळताना तेवढा ट्रेन स्टाफ पाहिजे. कारण तुम्ही जर ते वातावरण त्याच्या भोवती ठेवलं नाही तर त्याला ते जेवण छान लागत नाही, ती चव लागत नाही. सो माणसांची निवड करताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून, म्हणजे त्याला 1-2-4 दिवसाची ट्रायल करायला लावून, जो कुक आहे तर तो काय करतोय डिश, त्याला थोडेफार बदल करून आपल्या क्वालिटीला साजेस तो करेल का, किंवा जे बाहेरचे कॅप्टन आहेत, वेटर आहेत, त्यांचं ग्रूमिंग आपल्याला करता येणं शक्य आहे का, हे सगळं बघूनच स्टाफची रिक्रुटमेंट करावी लागते. आणि जेव्हा तुम्ही हे हॉटेल व्यवसायाबद्दल तुम्ही सांगितलं, पण तुम्ही म्हणजे तुमच्या ह्याच्यात मी म्हटलं की तुम्ही आउटडोर केटरिंग पण करता. हो, ते तर खूप मोठं काम आहे आमचं. तर मग आउटडोर केटरिंग मध्ये पण तुम्हाला बरेच अनुभव येत असतील, बरेच वेगळे लोक भेटत असतील, असे काही अनुभव आहेत का, किंवा त्याच्याबद्दल काही वेगळं तुम्हाला काही टिप्स देता येतील का? कारण असं पण कोणाला सुरू करायचं असेल तर याच्यासाठी तुम्हाला काही वेगळं सांगता येईल का? कसं आहे, ही एकदा हॉटेल इंडस्ट्री मध्ये आपण काम करतोय आणि त्याच्यात आपण भाग घेतलाय, तर त्याच्या अनुषंगानं अजून व्यवसाय वाढीसाठी आपल्याला वेगवेगळ्या फॅकल्टीज सुरू करायलाच पाहिजेत. व्यवसायातली काळे कुटुंबाची आता 3री पिढी व्यवसायात आलेली आहे. माझ्या वडिलांनी न्यू गणेश आर्ट्स, मूर्ती ह्याचं काम सुरू केलं. मी माझ्या ग्रॅज्युएशन नंतर जवळपास 15 वर्ष फक्त मूर्तीच बनवत होतो. नंतर या हॉटेल व्यवसायात ही माझी जनरेशन, म्हणजे मी आणि माझे 2 भावांनी सुरू केलं. माझी मुलं आता ह्या व्यवसायात आल्यानंतर अजून काय आपण करू शकतो, अजून काय करू शकतो. तर माझा मोठा मुलगा मुंबई युनिव्हर्सिटीमधून ह्याच्यातच ग्रॅज्युएशन करून आलेला आहे. तो त्यांना अनुभवासाठी काही मुंबईच्या सहारा स्टार मध्ये 1 वर्ष जॉब पण केला, की तो पण अंटिल अनलेस व्यावसायिकाला डायरेक्ट व्यवसाय करणं, त्याच्या आधी त्या तशा व्यवसायात त्यानं काम जर केलं असेल तर ते जास्त फायदेशीर होतं, फायदे तोटे कळतात. असं करतच तो आउटडोर केटरिंगचा एक विषय पुढे आला, की जो माझा मुलगा सगळं सांभाळतो. अगदी 20 लोकांपासून 2000 लोकांपर्यंत, अगदी पुण्यापासून बंगलोर पर्यंत आम्ही केटरिंग करतो, केटरिंग सर्व्हिसेस देतो, तेवढ्या व्हॉल्यूमच्या असतील तर. तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात की त्यातला एक काही वेगळा अनुभव आहे का? वेगळा अनुभव, किंवा म्हणजे काही वेळा असं होतं की लोक आपलं बजेट कमी व्हावं किंवा बिल कमी व्हावं असं त्यांचं एक डोक्यात असतं, म्हणून आमच्याकडे लग्नात 500-600 माणसं सांगितलेली आहेत असं आम्हाला ऑर्डर देताना सांगतात. पण ऍक्च्युली ते नंतर कुठेतरी पत्रिका वाटताना घाई गडबड उडते. काही वेळा ती 600ची 400 होतात, किंवा 600ची 800-900 पण होतात. प्लस मायनस 50 वगैरे चालतो. पण एकदा आमचा अनुभव असा होता, 600 सांगून 1300 लोक झाले होते. तेव्हाची आमची जी काही भंबेरी होती, पण ते समोर जो होस्ट असतो, यजमान असतो, त्याच्या गेस्टना ते कसं कळणार नाही, त्यांची फजिती कशी होणार नाही, किंवा एक तिथे आपण त्या कॅटररचं नाव लावलेलं असतं, सगळीकडे बोर्ड्स लावलेले असतात. आम्ही फ्री चिलीज नावाने केटरिंग करतो, तर ते एक बोर्ड लावलेला असतो. त्या ब्रँडची पण व्हॅल्यू कशी कमी होणार नाही याची दक्षता घ्यायला लागते. तेवढं बॅकिंग, ते कधी गडबड उडते, पण अशी फार वेळा गडबड उडत नाही नॉर्मली अनुभवानं. अजून एक मला किस्सा सहज एक गमतीचा म्हणून सांगायला आवडेल, की केटरिंग लोक काय करतात, किंवा लोक कोणाला पार्टी देतात, मग ऑर्डर देताना काय करतात. कोल्हापुरातले एक ग्रहस्थ आहेत, कोणाचं नाव घेणं बरोबर नाही, पण एक किस्सा म्हणून सांगतोय, ह्याचा केटरिंग आणि हॉटेल व्यवसायाशी काही संबंध नाही, की त्याला त्याच्या मिसेसला सरप्राईज पार्टी द्यायची होती
खूप मोठी इंडस्ट्री असलेले गृहस्थ आहेत. 7 कोर्स भ्रमण पाहिजे होतं. घरातच स्विमिंग पूल आहे, त्या स्विमिंग पूलच्या शेजारी सगळा डेकोर तयार केलेला होता. मिसेसला कुठेतरी 2 दिवस बाहेर पाठवलं होतं त्या ग्रस्तांनी आणि 2 दिवस तो सगळा डेकोर वगैरे करून ते दोघेच फक्त जेवायला होते, पण त्या 7 कोर्स जेवणासाठी आम्ही 25 जण गेलेलो होतो. अशी पण गंमत असते. काय बरोबर, लकी वन. तुम्हाला तुमचं पूर्ण गड भाग असतं अशा वेळी. सगळ्याच गोष्टी आहेत एकमेकात. आणि आता आपल्या आनंद यात्रेच्या जे भावी उद्योजक आहेत किंवा आता जे आहेत छोटे मोठे व्यवसाय करतायत, त्यांना तुमच्याकडून नक्कीच टिप्स मिळाल्या आहेत आणि ते कदाचित तुमच्याशी कॉन्टॅक्ट ठेवतील. तर मोस्ट वेलकम. आणि तुम्ही आनंद यात्रेमध्ये म्हणजे ऍक्टिव्ह आहात, कायम असता प्रत्येक उपक्रमात. तुम्ही दोन फार मोठे ऍक्च्युली आपले उपक्रम यशस्वी करून दाखवले तुम्ही तुमच्या टीमनी. तर तुमचा आनंद यात्रेचा अनुभव कसा आहे? धमाल आहे, धमाल अनुभव आहे. म्हणजे एक वेगळं जग बघायला मिळालं. मी ऍक्च्युली सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह नसलेला प्राणी आहे. आपलेच कोल्हापूरचे मॉडरेटर राजन गुणेंच्या कसलं तरी इन्व्हिटेशन पाठवलंय. तो ज्या कंपनीत काम करतो त्याची बरीच इन्व्हिटेशन तो पाठवत असायचा, म्हणजे पाठवतो. त्यातलंच काहीतरी हे इन्व्हाइट कसलं आहे म्हणून मी ते ऍक्सेप्ट केलं. त्या आनंद यात्रेत गेलो. नंतर ती एकांकिका स्पर्धा होती. लहानपणापासून आयुष्य सगळं स्टेज आणि ग्राउंडवरच गेल्यामुळं राज्यनाट्य, हिंदी राज्यनाट्य सगळं पूर्वी केलं असल्यामुळं चला नवीन संधी आहे. जसं की आनंद यात्रेचा तो मोठोच आहे अर्थात, की ज्या काही राहून गेलेल्या गोष्टी असतील आयुष्यात, कारण इथला एज ग्रुपच आपला 40-50च्या आसपासचा आहे. तर ती एक संधी मिळाली, मजा आली काम करायला. परत संधी आयोजनाची मिळाली. मग मी एक त्या टीमचा भाग आहे. बाकी राजन, संदीप गुळवणी, बंदरकर, पंडित साहेब, सामंत सर, पोतनीस नाना आणि मी असे अजून सहकारी काही. नाव कुणाचं घ्यायचं राहिलं असेल तर सॉरी. पण ह्या सगळ्यांनी मिळून ते एक छान प्लॅनिंग झालं. लोकांना आवडलं इथे काय कार्यक्रम झाले आणि लोकांना आवडतं म्हटल्यानंतर आपला पण सहभाग, मग ते आपल्यालाही आवडतं. सुरू राहतो हा प्रवास. कुठला उपक्रम जास्त आवडतो? आणि म्हणजे तुम्ही दोन्ही उपक्रमात भाग घेतलाय किंवा बाकी पण कशात भाग घेता, पण तुमच्या जास्त आवडीचा उपक्रम कोणता आहे किंवा तो चांगला तुम्हाला जास्त वाटतो? एकांकिका. कारण ती माझी स्वतःची माझं स्वतःच प्रेम आहे, खुजली आहे, व्हॉटेव्हर काय जे असेल. आणि काही इम्प्रूव्हमेंट हवी असं वाटतं आनंद यात्रेच्या आपल्या एकूणच सगळ्या उपक्रमांमध्ये? आपण आता उद्योजक कट्टा आता सुरू केलाय, त्याच्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून आम्हाला तुमच्यासारख्यांचं मार्गदर्शन हवं आहे कायम. पण अजून काय इम्प्रूव्ह करता येईल आपल्याला आनंद यात्रेच्या माध्यमातून, किंवा काय तुम्हाला काही असं हे जाणवतंय का? मला असं वाटतंय की हा एक खूप मोठा वेगळा आणि खूप मोठा म्हणजे एक ह्याच्यावर खूप विस्तृत चर्चा व्हायला पाहिजे असा एक मुद्दा आहे. पटकन त्याचं उत्तर देणं इतकं सोपं नाहीये. पण चेंज इज ऑलवेज वेलकम. कुठेही सॅच्युरेशन न येता आपण अजून, जसं की ह्या वेळेला खेळ महोत्सवात आपण बॅडमिंटन, चेस, कॅरम हे ऍड केलंय, तसं काहीतरी ऍड ऑन व्हायला पाहिजे. त्याचं एक स्वरूप बदललं गेलं पाहिजे. वेगवेगळ्या शहरातून या स्पर्धांचं आयोजन व्हायला पाहिजे. तर हे म्हणजे ऑटोमॅटिक तो सहभाग वाढणं, आणि जेव्हा लोकांचा सहभाग वाढला की त्यातून नवनिर्मिती ही निश्चित ठरलेली आहे. आणि बदल कुणाला नको आहे, आवडेल असं बदल झालं छानच आहे. बरोबर आहे. मग ते सगळ्यांनी तुम्हीच मॉडरेटर आहात, तुमच्या मंडळींचं ते काम आहे. हो नक्कीच. पण आम्हाला जर असं मार्गदर्शन मिळालं किंवा समोरून काही सुधारणा सुचवल्या गेल्या तर त्याच्यात नक्कीच करता येतील. बरेचदा असं होतं की सगळेजण सांगत नाहीत. नाही, आपण त्यापेक्षा समोरून आपण त्याच्यासाठी वेगवेगळे टास्क जसे घेतो तसा एक टास्क घ्यायला काय हरकत आहे आपण, की अजून काही वेगळं काय असावं. एक एकांकिका झाल्या, बरोबर, खेळ महोत्सव झाला, एवायपीएल झालं, कृष्ण संगीनी झालं, किंवा प्रत्येक शहरांची वेगवेगळी घटक होतात.
अदर ज्ञान काय असावं, तिथे ती चर्चा केली तर गोंधळ उडेल. पण एक टास्क ठेवून प्रत्येकाच्या सूचना जर त्या टास्कवर आल्या, निश्चितच आपल्याला खूप काहीतरी चांगल्या आयडिया मिळून जातील. खरंय. अजून एक प्रश्न आलाय संदीप गुळवणी सरांचा. त्यांनी असं म्हटलंय की आधी म्हणजे सुरुवातीला जेव्हा आपण किंवा आपण लहान होतो तेव्हा आपला एक मित्र असायचा, जिवलग मित्र आपण त्याला म्हणतो. पण आता तसं राहिलं नाहीये. आता जिवलग मित्र वेगळा असतो, सोशल मीडियाचा मित्र वेगळा असतो, त्याच्यानंतर राजकीय मित्र वेगळे असतात, कधी कधी व्यावसायिक मित्र वेगळे असतात. असं सगळं असताना म्हणजे मित्र म्हणून अशी काय व्याख्या करता तुम्ही? आता मित्रांचं इतकं वर्गीकरण तुम्हीच केलं, त्याच्यामुळं प्रत्येक कॅटेगरीतल्या मित्राची व्याख्या काहीतरी वेगळी असेल. पण माझ्या दृष्टिकोनातून मित्र हा मित्रच असतो. मी न बोलता, मी न सांगता, माझ्या छोट्या मोठ्या सुद्धा गरजेला हाक न मारता येऊन उभा राहणारा मित्र. बरोबर आहे. पण म्हणजे आजकाल खूप जास्त हे झालंय ना की आपण सोशल मीडियावर पण मैत्री करतो आणि ती प्रत्यक्षात तेवढी पर्सनल होतेच असं नाही. पण तो मित्र पण कॉल करून किंवा तुम्हाला एखादं काही हे लिहून किंवा काही करून तुम्हाला ते सांगू शकतो. पण मग तो मित्र आहे का? आहे ना. तुम्ही त्याला तो मित्र काय म्हणाल ना? नाही, ओळख वेगळी आणि मित्र वेगळा. त्याच्यासाठी ती वेव्हलेंथ जुळायला हवी. ती सहवासानच जुळेल. ती जस्ट एक ओळख झाली आणि काय झाली, एक तुम्ही वर्षभर चॅट करताय तरी होणार नाही, 25 फोन केले तरी होणार नाही. ती वेव्हलेंथ जुळायला हवी आणि ती कधी आणि का कशी जुळेल हे कुणालाच माहित नाहीये. तर आणि जेव्हा जुळते त्यावेळेला ते कुणी कुणाला सांगायला लागत नसावं. ती बरोबर ती हाक जाते, मदत मिळते, चर्चा होते, काय होते, न सांगता मिळून जातं. हा माझा अनुभव आहे. बरोबर. आणि आता तुम्ही जसं व्यवसायात आहात, म्हणजे एखादा नोकरी करणारा माणूस 10 ते 5 नोकरी करतो किंवा आजकाल IT वाले 12 वाजेस्तोरी करतात, पण मग घरी येतात. व्यवसाय हा 24/7 आहे. मग अशा वेळी तुमचं बॅकबोन म्हणजे तुमची फॅमिली असते. मग तुमची फॅमिली तुम्हाला कितपत याच्यामध्ये म्हणजे व्यवसायात मदत करते किंवा तुम्हाला कशी सांभाळून घेते? खरं आता मला माहितीये हा प्रश्न बहिणींना विचारायला हवाय, पण तुम्हाला तुमची फॅमिली पण तुमच्या व्यवसायात आहे का? जसं तुम्ही मगाशी मुलाबद्दल सांगितलं, पण तुमचे भाऊ म्हणा किंवा तुमची एकूण बाकी फॅमिली या व्यवसायात आहे का किंवा मदत आहे का त्यांची? आहे. हा आमचा हॉटेल व्यवसाय आधी एक मुळात चमत्कारिक आहे. म्हणजे तो 365 दिवस आहे. असं की हा चला शनिवार रविवार बंद आहे, आज बुधवार बंद आहे वगैरे असं काय बंधन नसते. आणि जेव्हा सगळ्यांना तुम्हा लोकांना सुट्टी आहे तेव्हा मला काम आहे. अगदी खरं, तेव्हा मला काम आहे. सर तुमचा सुट्टीचा काळ म्हणजे आमचा कामाचा काळ. म्हणजे ही फार मोठी गंमत आहे. आणि वेळ सकाळी 8 ते रात्री 11, 11:30, 12 असतं. तर फॅमिलीला वेळ कसा द्यायचा ही जी एक तारेवरची जी कसरत आहे, व्यवसाय पण सांभाळायला पाहिजे आणि त्यासाठी जे बॅकबोन तुम्ही म्हणालात फॅमिली, ते तर फार महत्वाचं आहे. ते खुश तर आपण खुश तर व्यवसाय व्यवस्थित चालणार आहे. ह्याची सगळी कालांतरानं सर्कस जमत जाते. कुटुंबियांना सुद्धा समजतं की नाही अरे हा रोज आता काय 11:30 वाजताच येणार आहे घरी, त्याला काही इलाजच नाही, हॉटेलच तसं आहे. पण तो दुपारी 3 ते 7 घरात मात्र असतो. किंवा म्हणजे काही लोक जसे संध्याकाळी 7-8 वाजता घरी पोहोचतात, आम्ही 7-8 वाजता निघतो, त्याच्या आधी घरात असतो. मग ते त्या वेळा ऍडजस्ट करून घ्यायच्या. सुट्टी आता एखादा ऑफ सीझन असेल त्यावेळेला घ्यायचं. म्हणजे काही वेळा मग तितकी ती आपल्याला सगळ्या आपल्या स्टाफची साथ पण छान मिळते. तेवढे त्यांच्याशी पण रिलेशन तयार होऊन ते आपुलकी तयार झालेली असते. ती पण एक फॅमिली असते. ते पण समजून घेत असतात. आपल्या अपरोक्ष तेही सुद्धा छान सांभाळतात. आणि हे सगळं सांभाळायचं कसं, तर हल्लीकडच्या काळात सोपं झालंय, बरंचसं ऑनलाईन झालंय, कॅमेऱ्यावरनं मॉनिटरिंग करता येतं, प्रत्येकाची हजेरी ती डिजिटल करते. आता तर काय फोन इतके स्मार्ट झालेत की काय सगळं त्या फोनमध्ये येत असतं. सो तसं त्यातून. आणि फॅमिली तर खूप महत्वाची आहे. यात सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की कुठल्याही उद्योजकानं त्याच्या उद्योगात जर त्याच्या फॅमिलीला सामावून घेतलं
छोट्या छोट्या गोष्टींसाठी. तर त्यांची पण ती गोडी आणि प्रेम त्याच्यात ऑटोमॅटिक वाढेल आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी पण वाढेल. मग ते सांभाळून घेणं आलं, वेळ देणं आलं, सगळंच होऊन जातं ऑटोमॅटिक. बरोबर आहे. आणि मग तुमच्या ह्याच्यातलं कोणी आहे म्हणजे तुमचे भाऊ म्हणा किंवा मुलगा तर आता करतोय तुम्ही सांगितलं. आता ह्या हॉटेल भावाबद्दल मला थोडीशी माहिती आहे की ते ऍक्टर आहेत, पण मग ते या व्यवसायात नाहीयेत एवढं माहिती आहे. पण पूर्वी होता ह्याच्यात, पण आता तो 100% ऍक्टर आहे, ऍज गुड ऍज प्रोड्युसर आहे, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहे. त्याचबरोबर म्हणजे कोल्हापुरात चित्रनगरी आहे, तर इथे बऱ्याच सिरियल सिनेमाचं शूटिंग सुरू असतं. त्याला अनुषंगिक लागणारं सगळं जे काही मटेरियल आहे ते तो हायरिंग करतो. त्याचा एक वेगळा मोठा बिझनेस आहे. आनंद काळे त्याचं नाव. म्हणजे आता श्रेयस तळपदेची अलीकडे झालेली रेशीम गाठी एक सिरियल असेल, किंवा 4 दिवस सासूचे, ते 4 दिवसाचे ती 8 वर्ष सिरियल सुरू होती, त्यात एक तो अशोक नावाचं काम करायचा. संभाजी महाराजांवर एक सिरियल फार छान होती, त्यातला त्याचा कोंडाजी बाबाचा रोल एक चांगला गाजलेला होता, लँडमार्क रोल होता. आणि माझी दोन्ही मुलं, माझा एक पुतण्या, हे ह्या राजपुरुष न्यू गणेश आर्ट्स मध्ये. अर्थात काळ परत्वे तुम्ही म्हणाला आत्ताचा मॉडर्न जमान्यात, माझ्या मुलांना न्यू गणेश आर्ट्स किंवा ह्याच्यात फार मोठा रस आहे असं नाही. त्यांचं म्हणणं असं आहे, बाबा तुम्ही खूप काम करता आणि त्या मानानं काही पैसे मिळत नाहीत, आमच्या हॉटेल फार छान आहे असं. ज्याची त्याची आवड आहे, कालानुरूप बदलत जाणार, जायला हवं, तरच सर्वायवल आहे. बरोबर. संदीपान कोकाटे यांचा एक प्रश्न याच अनुषंगाने, की हे सगळे व्यवसाय तुम्ही सांभाळता, तुमचं घर, नाती सगळी सांभाळता, आता सोशल मीडिया सांभाळता, जसं तुम्ही म्हणालात आजकाल तुम्ही ऍक्टिव्ह झाला आहात, तर सोशल मीडिया सांभाळता. मग असं करत असताना तुम्ही तुमच्या छंदासाठी किंवा तुम्ही स्वतःसाठी वेळ कसा काढता? मिळतो का तेवढा वेळ? माणसाने मनात आणलं तर सगळं होतं. मी मला वेळ नाही असं म्हणालो तर मला वेळ मिळणार नाही, मला वेळ आहे असं म्हणालो तर होणार. पण व्यवसायाकडे दुर्लक्ष करून आपले छंद जोपासणं हे चुकीचं होईल. कुठलाही व्यवसाय जरी असला तरी फॅमिलीची मदत किंवा ह्यातनं एक थोडा, आणि तितकीच आतून अर्ज असेल, मला वाचायचंय तर मी वाचणार, मला गाणं म्हणायचंय तर मी गाणं म्हणणार, किंवा मला चित्र काढायचंय तर मी चित्र काढणार. हे होत असतं. ती आतून तेवढी अर्ज पाहिजे स्वतःला की ते मला काहीतरी वेगळं करायचंय. नाही तर व्यवसाय तो काय, व्यवसाय ज्याचा आहे, अंटिल अनलेस तुम्ही त्यातून रिटायर होत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी रिटायर करत नाही. नाहीतर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये 60 वर्षाचा झाला जा घरी, इकडे 58 झाला जा घरी. इथे तर तसं नाहीये. मग वेळ काढावा लागतो, आणि तो काढलेला बरा, तर तुम्ही फ्रेश होता, निगेटिव्हिटी डिलीट होते, आणि मग तुम्ही मस्त छान आनंदी मनानं परत व्यवसायाच्या जागी येता. हे फार महत्वाचं. नक्कीच. आणि आता मला एक प्रश्न दिसतो इथे निलेश सरांचा, आपण तो एक घेऊयात. त्यांचा रेडी टू कुक मसाल्याचा व्यवसाय आहे, तर त्यांनी कसं मार्केटिंग करणं गरजेचं आहे? त्यांनी काय मार्ग हे केले पाहिजेत मार्केटिंगसाठी? मार्केटिंगचा अनुभव मगाशी आपण बोललो त्याप्रमाणे एक सोशल मीडिया आहे, पण मसाल्याच्या व्यापारासाठी एक मला जे कळतं तेवढ्यावरच, मी त्यातला काही तज्ञ नाहीये, पण मसाले कुठे कुठे वापरले जातात किंवा त्याचे मोठे डीलर कोण आहेत की त्यांनी त्यांच्या प्रॉडक्टची एक एजन्सी किंवा त्यांच्या थ्रू त्यांना काय मार्केटिंग करता आलं तर. आजकाल जगात सॅम्पलिंगला खूप महत्व आलंय. तिथे तिथे आता आपण मोठ्या डीमार्ट किंवा स्टार बाजार किंवा रिलायन्स मॉल इथे जे हाऊस होल्ड खरेदी करायला जातो त्यावेळेला या बिस्किटावर हा मसाला फ्री, त्या मॅगीवर ते फ्री असं केलं जातं. लाईक असं त्यांनी मार्केटिंग करावं, नातेवाईकातून पसरवावं, मित्रमंडळीतून पसरवावं. सुरुवातीला सॅम्पल्स दिल्याशिवाय, कारण आज आमच्या मसालाच म्हणून मी हे पर्टिक्युलर बोलतोय की हॉटेल असल्यामुळं माझ्याकडे सुद्धा खूप जण मसाले घेऊन येतात की हा वापरून बघा, हे करून बघा, ते करून बघा. तर इंडिव्हिज्युअल मार्केटिंग आहे किंवा ते जे विक्री करणारी मोठी सेंटर्स आहेत त्यांच्याकडून काही आपल्याला मदत मिळेल का हे आपण करू शकतो असं मी त्यातला तज्ञ नाही, एवढं तरी मी सांगू शकतो. पण आता
मी बोलता बोलता जे बोललात ते त्याच्यावरनं वाटलं की तुम्ही असं वापरता दुसरे कुठले मसाले की तुमची सिक्रेट रेसिपी असते? सिक्रेट रेसिपी जरूर असायलाच पाहिजे, पण सगळेच मसाले प्रत्येक वेळेला काही अडचणी येतात, त्यावेळेला तुमच्याकडे पर्याय तयार पाहिजे. आता तो समजा मी मसाले बनवतोय, पण काही गोष्टीमुळे मी एक 8 दिवस नाही येते इथं, तर त्याचा एक तर स्टॉक करायला पाहिजे, किंवा या प्रत्येक गोष्टीला पर्याय हवा. रेडी मसाले वापरावे लागतात, कुणी कितीही म्हणू दे. एक स्केल तुमचं वाढत गेलं की पण ते कुठे वापरायचे, कुठे नाही वापरायचे, किती वापरायचे, हे ज्याचं त्याचं ते ट्रेड सिक्रेट आहेच, ते त्याने ठरवायलाच पाहिजे. बरोबर. आणि अजून काही प्रश्न येतात का? मी बघते एकीकडे, पण तुम्ही एक स्वाती दिवेकरांचा प्रश्न आहे. तुम्ही आता म्हणजे आता मला सांगितलं मी सगळ्यांना, त्यांना आश्चर्य वाटणार आहे की तुम्ही आजोबा झाले आहात. 7 वर्षापूर्वी झालोय मी आजोबा, आता नाही. आजोबा अजून इतके हँडसम कसे आहेत, असा स्वाती दिवेकरांचा प्रश्न आहे. दिवेकर, तुमच्या गावात जर एखादं मंदिर असेल गणपती बाप्पाचं, त्याला जाऊन प्रश्न विचारा की असं का आहे, तोच सांगू शकतो. ती उपरवाल्याची मर्जी आहे. ते कदाचित आडनाव काळे असल्यामुळे छप्पर आहे, शिल्लक आहे, ते पण काळं आहे किंवा काय व्हॉटेवर. थोडीशी गंमत म्हणून हा प्रश्न घेतला होता आपण. पण क्रेडिट नसतं माणसाचं. बरोबर. नाही, अगदी खरं सांगायचं तर अगदी गंमत म्हणून हा प्रश्न घेतलाय. पण मला एक हे आनंद यात्रेसाठी आपण जे उद्योजक म्हणून तुम्ही आता एक आपण आता मुलाखत शेवटाकडे येतोय, तर मला एक थोडंसं सांगाल की काय तुमचं शेवटी तुमचं मत आहे, किंवा तुम्ही काय जरुरी टिप्स आहेत आनंद यात्रेसाठी, काय द्याल? काय मगाशी आपण बोललोच की शक्य तितका जर तुम्हाला खरोखर आनंद यात्री एन्जॉय करायचा असेल तर काय करायला पाहिजे, ती प्रत्येकाची जबाबदारी आहे. जसं की मी फक्त तिथे काय चाललंय हे बघतो आणि मजा घेतो, असं प्रत्येकाने ठरवलं तर होणार नाहीये. त्यामुळं तुम्ही कुणी जे त्याच्यासाठी मेहनत घेताय, पोस्ट करताय, त्या निदान लाईक करा, त्याच्यावर काहीतरी कमेंट करा, तर त्या पोस्ट करणाऱ्याला प्रोत्साहन मिळेल. किंवा एखादा टास्क घेतलाय त्यात भाग घ्या, त्यातून काहीतरी अर्थात ह्याच्यासाठी थोडासा वेळ तुम्ही द्यायला पाहिजे. पण स्वतःच्या करमणुकीसाठी कुठे ना कुठेतरी आपण वेळ देत असतो. नॉट नेसेसरी तुम्ही रोज द्या वेळ, पण कधीतरी द्या. त्याच्यासाठी जे लोक काही कष्ट करतायत त्यांना प्रोत्साहन मिळेल, असं तुमच्याकडनं जे जे काय करता येईल ते करा, व्यक्त व्हा. दॅट्स ऑल. आणि आता आपल्या आनंद यात्रेच्या उद्योजकांसाठी एखादी महत्वाची टिप, किंवा तुम्हाला एखादं असं काही सांगावंसं वाटेल की ते आवश्यक आहे करणं, म्हणजे त्याशिवाय व्यवसायासाठी तेवढा हे मिळणार नाही? कुठलाही व्यवसाय करताना अजिबात लाजू नका. गरज असेल त्यावेळेला ते काम स्वतः करायची तयारी ठेवा. अतिरिक्त धाडस करू नका. याचा अर्थ धाडस करू नये असा नाहीये, तो करायलाच पाहिजे. इतकी पथ्य पाळली नाही उद्योजकाला. अजून एक प्रश्न आला धनंजय पाटील यांचा, की तुमची स्वतःची राजपुरुष मधली फेवरेट डिश कोणती आहे? उकडीचे मोदक. उकडीचे मोदक, कारण ती आमची स्पेशालिटी आहे. मगाशी ते बोलता बोलता सांगायचं राहून गेलं की या कोल्हापुरातल्या तांबड्या पांढऱ्याच्या राज्यात स्वतःला स्टँड करत असताना, स्वतःचं वेगळेपण जमत असताना 365 दिवस सकाळ संध्याकाळ उकडीचे मोदक उपलब्ध करून देणारं हे एकमेव ठिकाण होतं तेव्हा. आता बरीच ठिकाणं झाली आहेत, आणि त्या मोदकांसाठी अगदी नावाजलेली न्यूज चॅनेल्स बरीचशी किंवा ट्रॅव्हल एक्सपी या लोकांनी येऊन त्याची दाद घेऊन इथलं मुलाखती घेतलेल्या आहेत, किंवा ते तुम्ही कसं करताय हे विचारलेलं आहे. त्यामुळे ती मोदक ही माझी राजपुरुष बनली. तुमचे उकडीचे मोदक आम्ही पण अनुभवले जेव्हा आम्ही कोल्हापूरला एकांकिकांसाठी होतो, त्यामुळे नक्कीच ती कोणाची फेवरेट असेल अशीच डिश आहे. आता शेवटचा प्रश्न, अजून एक डिश आहे शाही तुकडा. बरोबर, शाही तुकडा पण मी आले होते एकटी तेव्हा मी बघितलाय, जेव्हा प्राथमिक फेरी झाली होती शाही तुकडा, तेव्हा खरंच
तो एक ती वेगळी डिश आहे आणि फार छान डिश आहे ती तुमची. हो. आता एक शेवटचा प्रश्न घेतोय. शेवटचा प्रश्न म्हणण्यापेक्षा एक शेवटची विनंती आहे. विनंती? तुम्ही खूप चांगले ऍक्टर आहात हे आम्ही पाहिलं. तुम्ही खूप चांगले गायक आहात याची छोटीशी झलकही आम्ही बघितली कोल्हापूरच्या कार्यक्रमात. आमच्यासाठी एखादं गाणं आता, जर खूप लोकांची अशी विनंती आहे इथे की एखादं गाणं होऊन जाऊ देत, तुम्हाला आवडेल ते. इतका वेळ बडबडून घसा सुकलाय, आता गाणं कसं म्हणायचं? थोडस वेळ घ्या सर, पाणी वगैरे घ्या हवं तर, पण थोडस एक झलक. एक पाण्याचा घोट घेतो. पाणीच आहे ना याच्यात. म्हणजे राम सरांचा आज वाढदिवस आहे, ते काहीतरी पार्टी देणार होते, काहीतरी व्यवस्था पार्टी करूया असं म्हणाले होते, पण पाण्याची बाटली तेवढी त्यांनी पाठवून दिली. त्यांचा खरं राम सरांचा प्रश्न आलाय की त्यांना गिफ्ट कधी मिळणार आहे, पण मी तो घेतला नाही, कारण त्यांनी आपल्याला पार्टी दिली की आपण त्यांना गिफ्ट देऊयात. निश्चित. म्हणजे काय एक आनंद यात्रेमध्ये आता गेली 1.5-2 वर्ष माझा सहभाग आहे किंवा काय आहे. आज जरासं एक वेगळेपण वाटलं. म्हणजे मी त्यावेळेला सुद्धा हे म्हणत होतो की ही मुलाखतीची सुरुवात माझ्यापासून कशाला करताय, ज्याला त्याची खरोखर गरज आहे त्याचा उद्योग वाढवण्यासाठी. कारण माझा हा जो उद्योग आहे तो फक्त कोल्हापूर शहरापुरता मर्यादित आहे. आता राजपुरुष जो म्हणतात, न्यू गणेश आर्ट्ससाठी निश्चित मला ह्या उद्योजक म्हणून या कट्ट्यावर याला आवडलं. पण हे एक वेगळा अनुभव होता आज. भले माझं म्हणणं ते असलं की लोकांनी कितपत एन्जॉय केलं, किती लोक सहभागी झाले, मला त्यांचे सगळ्यांचेच आभार मानायचे आहेत की आवर्जून तुम्ही हे म्हणजे आवाहन सगळ्या तुम्ही ऍडमिन्स, मॉडरेटर्स किंवा माझ्या त्यापेक्षा अजून काही मित्रांनी एकमेकांना आवाहन करून आज जे इथं लोक म्हणजे माझी मुलाखत कोणी ऐकायला इतके लोक येतील असं मला काय स्वप्नात पण कधी काय वाटलेलं नव्हतं. आणि त्याचं कारण पण नाहीये, त्याचं असं कोण काय मी काऊन प्रशांत दामले नाहीये. पण हे सगळं बघून 1-2 गाण्याच्या ओळी प्रशांत दामलेच आहात हे मी नक्की सांगू शकते. बरं सर, तुम्हाला थोडस इंटरप्ट करते. एक इंटरेस्टिंग प्रश्न आलाय, जर तुम्हाला चालेल तर एक विचारते. चालेल का? मध्ये विचारू का? विचारा. विश्वास सकट यांचा प्रश्न आहे की हॉटेल बिझनेस मध्ये फूड ब्लॉगर्सचा ऍडव्हान्टेज मिळतो का? मिळतो, निश्चितच मिळतो. कारण फूड ब्लॉगर्सला फॉलोअर्स खूप असतात. आणखीन ते त्यांनी जर ब्लॉग लिहिला तर निश्चित त्याचा आपल्याला फायदा मिळतो. पण तदनंतरची जबाबदारी तुमचीच आहे की, कारण हल्ली बऱ्याच ठिकाणी फूड ब्लॉगर पेड झालेले आहेत, पैसे घेतल्याशिवाय ब्लॉग लिहित नाहीत. त्यांचे अमुक एक हजारात लाखात फॉलोअर्स झाल्यानंतर त्यामुळे तुमच्याकडे गर्दी होईलच. हा सोशल मीडियाचा फायदा आहे. मगाशी पण आपण बोललो की खरोखर त्याचा फायदा होतो. पण नंतर तुमची माउथ पब्लिसिटी, तुमची असलेली पदार्थांची चव, तिथली स्वच्छता, तिथली सर्व्हिस आणि त्या सगळ्यासाठी त्या अँबियन्सचं घेत असलेली तुम्ही किंमत, ह्याच्यावरच तुमच्या हॉटेलचं यशस्वी होणं न होणं हे ठरत असतं. थँक्यू सर. हा मध्ये आपण प्रश्न विचारला, आपण परत पहिलीकडे वळूया. तर मी जसं म्हटलं की हा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे, आनंद यात्रींसाठी सुद्धा एक वेगळा अनुभव आहे. खरंच छान वाटलं. एक अनुषंगिक 2 ओळी आठवल्या, त्यात गाणं म्हणालात म्हणून असं पण काय आता काय गाणं म्हणता येईल ही काय म्हणजे ते पाठही नाहीये खरं तर, पण 1-2 ओळी आठवतील तर म्हणतो, नाही आठवलं तर थांबतो. हो, नक्की नक्की. आज से पहले, आज से ज्यादा, आज से पहले, आज से ज्यादा, खुशी आज तक नहीं मिली इतनी सुहानी. थँक्यू. थँक्यू सो मच सर. आमच्यासाठी हा खूप आनंदाची गोष्ट होती आणि आम्हाला तुम्ही हवेच होतात. पहिलं लाईव्ह तुमच्यापासून सुरू करावं अशी सगळ्यांची इच्छा होती आणि ती तुम्ही पूर्ण केलीत. आज आम्हाला वेळ दिलात. तुमचा महत्वाचा वेळ आहे, मलाही कळतंय, कारण 7 ते 8 ही वेळ तुमच्यासाठी अतिशय महत्वाची वेळ असणारच. विकेंड आहे. आणि पण तुम्ही हे संधी दिलीत, हे तुम्हा ऍडमिन, मॉडरेटर्स, विभागीय मॉडरेटर्स आणि समस्त आनंद यात्री यांचं यांनी मला निवडलं, इतकं प्रेम दिलं. खूप 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 धन्यवाद. खूप खूप धन्यवाद तुम्ही आलात त्याबद्दल. थँक्यू सो मच. यस, थँक्यू.
थँक्यू.